अजितजी पाटील सर, साहेब या प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. जे खेळाडूने आजचा दिवस आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सांगेल, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गुडघा टेकून आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे जे खेळाडूला ठरवलं जाते, सूरज पाटील मॅन ऑफ द मॅच. सर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या प्लीज. प्रवीण सर मॅच कंटिन्यू करायची प्लीज, मॅच चालू ठेवा, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका. थँक्यू. शाहूवाडी तालुका असोसिएशन संस्थापक ज्यांनी हे रोपटं लावलं, मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे अजितजी पाटील साहेबांसाठी, कारण ज्यांनी हे रोपटं लावलं त्याचं मात्र नक्कीच आज वटवृक्ष झालंय आणि त्याचं कारण आहेत अजितजी पाटील सर आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सुपर डुपर हिरो ठरलेत. सर्वप्रथम दोघांना मी विनंती करतो, 2 मिनिटं तुमचे 2 मिनिटं घेतोय. अजितजी पाटील सर संपूर्ण तुम्ही भरपूर मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज तुम्हाला तुमच्या समोर दिसतंय. सर्वप्रथम या स्पर्धेविषयी तुम्हाला विचारेन, तुम्हाला आता माझ्यासाठी बोलावं लागेल प्लीज. या स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि तुमच्या कामगिरीविषयी? या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या प्लीज. नियोजन बोला गेलं तर चांगलंच आहे. थोडं कमी दिवसात नियोजन झालं, थोडं धावपळीने कसं आपल्याला ग्राउंड भेटत नव्हतं, त्यामुळं थोडं 360 आम्हाला ग्राउंड पाहिजे होतं, पण आमच्याकडून अवेलेबल नाही भेटलं. नवी मुंबईत थोडं ग्राउंडची लय जरा तोडजोड चालू आहे, त्यामुळं आपल्या 180 मध्ये त्यांना नियोजन करावं लागलं आणि नियोजन त्यांनी चांगल्या अति उत्कृष्ट चांगलं नियोजन केले, त्याबद्दल त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुमचं देखील मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असे आभार मानेल. यानंतर आपण जाणार आहोत या मॅचचा हिरो आणि जर आपण पाहिलं तर माजी अध्यक्ष देखील आहेत सूरज पाटील सर. आपल्याला देखील मी 2 शब्द विचारले. सर्वप्रथम तुम्ही या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा स्पर्धा खूप छान पद्धतीने चालू आहे. पहिलं बोलायचं झालं तर सर्वात वेळेत ही स्पर्धा चालू आहे. सर्व सामने 4 आणि 3 ओव्हरच्या षटकांचे सर्व टीमला खेळायला भेटतील. वेळेत नियोजन चालू आहे शिवराज स्पोर्ट्स कोथोली यांचं आणि हे दरवर्षी त्यांचं नियोजन चालू असते. हे मला वाटतं तिसरं वर्ष त्यांचं नियोजनचं तिसरं वर्ष चालू आहे. आणि त्यानंतर तुमच्या मॅन ऑफ द मॅच विषयी, तुमच्या बॅटिंग विषयी आणि जो एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका मारलेला, अक्षरशः त्या फटक्याच्या प्रेमात पडलोय सर, त्या फटक्याविषयी काय म्हणाल? बॅट फुटबॉल खेळायला मला जास्त आवडतात आणि तो कव्हरला मारलेला शॉट हा माझा फेवरेट शॉट आहे. तसा बॉल भेटला तसा मी तो शॉट लावा. तर तुमच्या मॅन ऑफ द मॅच विषयी तुम्ही हे मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट कराल? जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट तुम्हाला संतोषजी पाटील सर आणि कुमार यश संतोष पाटील यांच्या माध्यमातून दिलं गेलं, ते तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? डेडिकेट ते माझ्या बंधुराज योगेश पाटील जनरल मॅनेजर आहेत पुण्याचे. ते येताना थोडा उशीर झाला, आम्ही टॉस जिंकून आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती कारण ते पोहोचले नव्हते. ते वेळ आमची इनिंग झाल्यानंतर ते पोहोचले, त्यासाठी मी दादाला आमच्या ते टी शर्ट डेडिकेट करेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी, पुढील मॅचसाठी. आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र नक्कीच मॅचला अगदी एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचला सुरुवात देखील झाली आहे. आम्ही थोडेसे वार्तालाप करत असताना थोडासा उशीर होतोय, माफ करा, परंतु इथे जर आपण पाहिलं ना 3 धावा खेळल्या धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जांभूर संघ मात्र नक्कीच कुठेही कमी पडत नाहीये. VRCC विरळे हा संघ मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 4 धावा या केवळ धावफलकावर असणार आहे. एक गडी बाद 4 धावा धावफलकावर असेल.
केवळ 4 धावा या धावफलकावर असणार आहे आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवराज्य स्पोर्ट्स क्लब कोतोली वारणा यांच्या माध्यमातून जगदंबा चषक तिसऱ्या पर्वात या स्पर्धेने पदार्पण केले आणि आमच्यासोबत जोडलेत गुणलेखकाच्या भूमिकेत अर्थातच दीपकजी वारंग सर आपले मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर विरळ हे गाव मात्र नक्कीच थोडंसं भारी पडत आहे जांभूर गावावर, कारण पहिल्या मॅच मध्ये यादीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जांभूर संघ या संघाला मात्र नक्कीच पराभूत केलं आणि क्वालिटी दर्जेदार बॅटिंग बॉलिंग मात्र नक्कीच पाहायला मिळते. यावेळी जर आपण पाहिलं तर अक्षरशः डोळ्याची पारणं फिरणारा हा चेंडू अतिशय सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. योगीजी पाटील सर आपले देखील मी हार्दिक असे आभार मानेल, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सूरज पाटील सरांनी सांगितलं खास करून पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. कारण गावासाठी क्रिकेट आहे, गावासाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात कुठेही सांगा, कोणत्याही शहरात सांगा, खेळाडू मात्र नक्कीच आवर्जून उपस्थित असतात आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेट वेळ जर आपण पाहिलं तर सोमवार पासून शनिवार पर्यंत मात्र नक्कीच रविवार येण्याची वाट पाहत असतो. हे अवांतर चेंडू आहे, अवांतर धावसंख्येत वाढ होते, खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट एकदा आपल्या गावाच्या नावाचं टी शर्ट जेव्हा आपल्या अंगावर परिधान होतं एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच एनर्जी दीपकची आपल्याला प्राप्त झालेली असते, कारण गावासाठी क्रिकेट असतं. ग्रामीण टेनिस क्रिकेट हे कधीच पैशासाठी खेळलं जात नाही, ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि हीच प्रतिष्ठा लागली आहे प्रत्येकाच्या गावाची पणाला. इथे मात्र नक्कीच क्रिकेटचा घमासान युद्ध, क्रिकेटचा कुंभमेळा मात्र नक्कीच या ठिकाणी घडला. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं सर्वांचं मनपूर्वक मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रम गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. 6 धावा केवळ धावफलकावर असणार आहे. संजय आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळते. सर तुम्ही खूप वेळ खर्च करता, प्लीज आयोजक कमिटीच्या वतीने मी बोलतोय, तुमच्याकडे वेळ कमी आहे. इथे जर आपण पाहिलं ऑन साइडला बॉल वर मारून सीमारेषा आणतोय, बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. त्याचबरोबरीने मित्रांनो तुमच्या माहितीसाठी अगदी समालोचन कक्षामध्ये समालोचन कक्षाच्या समोर मुख्य व्यासपीठासमोर जे लखलखते चषक ठेवली आहेत ना मित्रांनो, ते जर आपण पाहिलं तर मान्यश्री आदरणीय जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संस्थापक व्यवस्थापक अर्थातच बरेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते चषक आपल्याला दिले गेले आहेत आणि ही संपूर्ण स्पर्धा देखील त्यांच्याच माध्यमातून आयोजित. तर बरेजी पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण ज्यांच्या माध्यमातून चषक दिली गेली त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. साहेब आपले मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. चला वळ्यात मॅचच्या दिशेनं 11 धावा धावफलकावर आहेत. इथे फुल टॉस, त्याला मात्र नक्कीच लंगनला खेळलाय आणि बॉल अगदी जर आपण पाहिलं तर धरणीला दान केला जातोय. जेल सोडलाय, ही कॅच सोडली की मॅच सोडली, येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल. अमोलजी पाटील, निलेशजी पाटील, संपूर्ण टीम, गणेशजी पाटील असेल, त्याचबरोबरीने अमलदादा पाटील, सुनील, योगेश, दीपक, ही संपूर्ण टीम ज्या प्रकारे मेहनत घेते ना आणि त्याचबरोबरीने आमच्या सोबत जोडलेले ANP अर्थातच 13 धावा धावफलकावर 13 रन्स 13 धावा धावफलकावर असणार आहेत. जर आपण पाहिलं तर ANP स्पोर्ट्स YouTube वाहिनी अरुणजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आमच्या सोबत जोडलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
13 धावा धावफलकावर असणारा धावसंख्येचा ग्राफ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा देत एक विकेट घेतला होता. दुसऱ्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर तब्बल 9 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या वारंवार सूचना येते. वेळ वाचवा कारण जर तुम्ही पाहिलं तर सूर्यास्ताला जाण्याआधी इथे बाजूला ज्या बिल्डिंग आहेत त्यामुळे थोडासा लवकर अंधार पडत असल्या कारणानं आयोजक कमिटीच्या वतीने वारंवार सूचना येते. दादा तुम्ही थोडस सहकार्य करा कारण अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि त्या मॅच खेळत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. इथे ऑन साइडला लंगांच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय परंतु काय घडतंय अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फुलातून झेल टिपला जातोय. फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन खेळू बाद. 6 धावा करत संजय नावाचे खेळाडू मात्र नक्कीच बाद होतात. दुसरा विकेटचं पतन. संभाजी उत्कृष्ट झेल टिपला जातोय. न्यू बॅटर काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. केएस जसे नंबर 20 केएस मैदानाच्या आतमध्ये. चला काशीनाथ सर आपण देखील थोडस सहकार्य करा. दादा प्रत्येक खेळाडूला सांगू शकत नाहीये परंतु संपूर्ण टीमला मी एकच सांगेल आपण थोडस सहकार्य करा प्लीज. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्याच बॉलवर निलेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर इथे ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता. काशीनाथच्या बॅटमधून चेंडूला फटकावलंय आणि अजयच्या फिल्डिंगचा बोलबाला. अतिशय सुंदर झेल टिपला. फलंदाज होतात बाद. आणखीन एक खेळाडू आल्या तसे शून्याचा चष्मा पेहराव करून मात्र नक्कीच माघारी परततायत. गोल्डन नकचे शिकार ठरतायत. इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद झालेत. 15 धावा या 13 धावा धावफलकावर आहेत. माफ करा 13 रन्स 13 धावा धावफलकावर. त्याचबरोबरीने या मॅच मध्ये आमच्या सोबत गुल्लेखकाच्या भूमिकेत जोडलेत सुखदेव सावंत सर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. गणेशजी पाटील सरांचा देखील हार्दिक असे आभार मानेल कारण त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली. अजयजी पाटील सर व्यवस्थापक संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेसाठी एवढा वेळ नव्हता की आयोजन करू शकू परंतु कमीत कमी वेळामध्ये एक मानाची भव्य दिव्य स्पर्धा कशी स्पर्धेचं आयोजन कसं करायचं हे मात्र नक्कीच या आयोजन टीम कडून घ्यावं शिकावं. जगदंब स्पोर्ट क्लब हो हा चेंडू अगदी जर आपण पाहिलं तर गती परिवर्तन चेंज ऑफ स्पेस. तुमच्याकडे स्किल असायला हवं. स्पेस असून काही चालत नाही. तुमच्याकडे चेंजेस असायला हवं. गतीमध्ये चेंजेस करा. यानंतर मी शिवराजे स्पोर्ट क्लब कातोली वर्सेस नायकरेश्वर कोतोली. शिवराजे स्पोर्ट क्लब कोतोली वर्सेस नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली. दोन्ही टीमचे कॅप्टन सोंडोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कोतोली टीम आपले देखील कॅप्टन यानंतर उपस्थित करा. इनिंग ब्रेक मध्ये तिथे टॉस केला जाणार आहे. इथे लोवर फुल टॉस बॉल होता त्याला मात्र नक्कीच ऑन साइडला खेळलाय. नैसर्गिक अडथळा ग्राउंड मध्ये आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दोन मला वाटतं आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निलेशचे काही चेंडू बाकी असतील. निलेशची गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एकदा घेतले दुसऱ्या धाब्याचा कॉल केलाय तिथे धोक्याची घंटा आणि आणखीन एक
पंच काय अंपायर्स काय डिसिजन प्लीज. प्रवीण सर, जाकीर हुसेन सर यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहता. पंच किती धावा? 3 धावा असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. 19 रन्स, 19 धावा धावफलकावर असणार आहे. 19 धावा. स्कोर कार्डवर तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं ना तर केवळ 19 धावा या धावफलकावर असणार आहे. या मॅच मध्ये अगदी जर आपण पाहिलं तर खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6.3च्या सरासरीनं मात्र नक्कीच जावा धावफलकावर जमवल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गणेश येत आहेत. ओहो, पहिलाच बॉल भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 20 धावा टोटल स्कोर कार्ड वर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. 20 रन्स टू ऑन बोर्ड. 20 धावा. हो, हा फटका सुरेख आहे परंतु कॅच प्रयत्न सुंदर आहे. अजयचं मी कौतुक करेल. या खेळाडूने प्रभावित केलंय आजच्या संपूर्ण दिवसात आणि या मॅच मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतं. आणि बॅटिंग किती केली, बॉलिंग कशी टाकली यापेक्षा फिल्डिंग तुम्हाला महत्वाची असते. कारण कोणत्याही मॅच मध्ये किंवा कोणत्याही टीम मध्ये एक अशी सुंदर क्षेत्ररक्षण करणारी जर टीम असेल तर कुठेतरी मॅच मात्र नक्कीच जिंकवू शकता. इथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. प्रवीण सर कळवतात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. 23 धावा धावफलकावर माफ करा. बी ग्रुपचे सामने उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवराज्य स्पोर्ट क्लब कोतोली वारणा आयोजित जगदंबा चषक बी ग्रुप मधील दुसरा सामना विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विरळे वर्सेस लक्ष्मण 11 जांभूर. विठ्ठल रुक्माई क्रिकेट स्पोर्ट क्लब यांनी मात्र नक्कीच प्रथम नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मण 11 जांभूर या संघाने मात्र नक्कीच बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. आता धावसंख्या झाली ती 23 धावा आणि अजून देखील काही चेंडू बाकी असतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री आदरणीय अरविंद शेठ माने उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गोमास्ता जनरल कामगार संघटना साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबर माननीय श्री आदरणीय सर्जेराव शेठ माईगडे विघ्नहर्ता रोड लाईन्स साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं आभार मानेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं देखील मुलाचं सहकार्य आहे. त्याचबरोबर माननीय श्री आदरणीय सुनील दादा मोहन मस्कर समाजसेवक दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जे सहकार्य तुमचं आम्हाला लाभलं थँक्यू व्हेरी मच. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 24 रन्स टू ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्वालिटी दर्जेदार अगदी 100 पैकी 100 गुण या चेंडूला दिले जातील.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथे ऑन साइडला चेंडू खेळला, मिडॉन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेचा खेळ दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. दुसरी धाव घेत असताना फलंदाज त्या ठिकाणी होत आहेत बाद. एक धाव घेतली जाईल, एक गडी देखील बाद घेतला जाईल, एक बॉल देखील घेतला जाईल आणि हे षटक देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. 25 धावा झालेत आणि 24 चेंडू मागे केवळ 26 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅच साठी मी कॉल करेल. शिवराज स्पोर्ट क्लब कोतोली वर्सेस नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली. दोन्ही संघांचे कॅप्टन या कोतोली आणि सोंडोली. या मॅचचं टॉस अमोल पाटील, टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल? चला मी विनंती करतो, ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, भरत शेठ पाटील जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. भरतदादा पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या आपण दोघे या. नितीन जाधव सर आपण देखील या. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि खूप कठीण असतं उन्हातानामध्ये दिवसभर उभं राहणं. दिवसभराचे कष्ट जर तुम्ही पाहिले तर सर्वाधिक जास्त कष्ट पंचांचे असतात, त्यानंतर गुणलेखकाचे, त्यानंतर कॅमेरामॅनचे, त्यानंतर अजय पाटील सरांचे आणि संपूर्ण ANP टीमचे, त्यानंतर आमचे तेजस कदम सरांचे आणि संपूर्ण आयोजक कमिटीचे भरपूर कष्ट घेतलेत या स्पर्धेसाठी. चला मॅचला सुरुवात होईल. दरम्यान मायक्रोफोनवर चेंजेस होतोय. मी थोडस थांबतोय, तुम्ही थांबवू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमच्या संयोजी समालोचक करतात तेजसजी कदम सरांना आणि ANP लाईव्ह या YouTube वाहिनीला थँक्यू व्हेरी मच. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आणि त्याचबरोबरीने नितीनजी जाधव सर आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेळ काढून आलात, थँक्यू. त्यांचं आपण देखील थोडंसं सहकार्य करा. केवळ 20 मिनिटांचा अवधी असणारा, 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायचे. थँक्यू. वेटू तेजस सर. धन्यवाद. येस, पाहिलं गेलं तर ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान खूप महत्त्वपूर्ण योगदान लाभले. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयांचं कॅश प्राइज स्वर्गवासी स्वर्गीय तुकाराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय सन्माननीय श्री संपतजी तुकाराम पाटील बाजीराव पतसंस्था मुंबई. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयांचं कॅश प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आलं. विनायकजी कांडारे डायरेक्टर ऑफ DK ग्रुप, अनिलजी नलवडे AN एंटरप्राइजेसचे मालक. आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये मॅचला सुरू होण्या अगोदर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळते. गणेश हा खेळाडू
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवताना पाहायला मिळेल. विक्रमचा खेळ शांत होते. तसेच ट्रॉफी सौजन्य भरतजी पाटील संस्थापक अध्यक्ष जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. तसेच पाहिलं गेलं तर ANP लाईव्ह यूट्यूब सौजन्य अरुणजी पाटील. तसेच मैदान सौजन्य अधिराज पाटील संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान. संपतजी पाटील पैलवान वेदांत ऑटो गॅरेजचे मालक. संभाजी कांबळे राष्ट्रीय जनचळवळ अध्यक्ष. तसेच पाहिलं गेलं तर जेवण सौजन्य सागरजी सावंत उपशाखा प्रमुख मानखुर्द मुंबई. अजितजी सावंत अध्यक्ष युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. सामनावीर टी शर्ट सौजन्य संतोषजी पाटील साहेब. पंच सौजन्य अरविंदजी माने साहेब. बॉल सौजन्य कुमारजी कोटकर साहेब मुंबई पोलीस. पाणी सौजन्य संपतजी पाटील इंडियन आर्मी. रविराजजी जाधव RJ स्टुडिओ आणि आर्थिक सहाय्यक विश्वास बेडसे शाखा अधिकारी दत्त सेवा पतपेढी मुंबई. या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. याच मान्यवरांमुळे ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळाली. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आलेले सर्व क्रीडा रसिक मान्यवर प्रेक्षकांचं शिवराज स्पोर्ट्स कोटलीवारनं आयोजित जगदंब चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जगदंब चषक 2024 हे पर्व आपण पाहतो. सध्याच्या स्थितीला महत्वपूर्ण सामना. धावसंख्या 26 बनवायची आहे आणि 24 चेंडू 26 धाबा बनवायचे आहेत. पूर्णपणे लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने ही मॅच जाताना पाहायला मिळेल. कारण की पहिल्या षटकामध्ये एक अवंतर चेंडू पाहायला मिळाला. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव दुहेरी धाव अशा पद्धतीचा खेळ आणि त्यानंतर आलेला स्क्वेअर कट षटकार यावेळेस पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅकवर्ड पॉइंटला कव्हर केलं जातं. डीप पॉइंट मध्ये पाठवलं जातं. यावेळेस मात्र बिग ब्लास्ट हा येतोय षटकार. हा षटकार मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या 10. आता मात्र 16 धावांची आवश्यकता असेल. 26 धावांचं लक्ष आणि पहिल्या 26 धावांमध्ये बनवलं गेलं 10 धावा. जिथे मात्र येणारा काळ सांगून जाईल. चला स्पीडअप करायचं. महत्वपूर्ण मॅच डॉट बॉल करणं महत्वपूर्ण असेल. एक एक धाव महत्वाचे. एक एक विकेट महत्वाचे. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एक धाव या चेंडूवरती येईल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 15 धावांची महत्वपूर्ण खेळी करावी लागेल या मॅच दरम्यान. महत्वपूर्ण विकेट यावेळेस मात्र पडताना पाहायला मिळते. क्लीन बोल्ड. स्कोरबोर्ड 21 धावा. 26 धावांचं लक्ष आहे. 11 धावा झाले तर 15 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळेल मिस्टर वैभव. वैभवला आता मात्र धावसंख्येला पुढे घेऊन जावं लागेल. पहिल्या षटकाचा शेवट यावेळेस खेळपट्टीवरती होताना पाहायला मिळालाय. 11 ही धावसंख्या आपण पाहतो सध्याच्या घडीला आणि त्यानंतर हे चला स्पीडअप करायचं विनंती असेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 11.
पहिल्या बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडलाय, कोणती धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाही. स्कोरबोर्ड स्थिरावताना पाहायला मिळेल या खेळपट्टीवरती. आणि त्यानंतर पहा महत्वाची मॅच आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय. इथून पुढे होणारी मॅच जशा पद्धतीने जाताना पाहायला मिळेल कशा पद्धतीने मॅच कोणता संघ विजेता होईल, कारण की शेवटपर्यंत ही मॅच कुठेही जाऊ शकते. आणि पहिल्या षटकात जरी 11 धावा आल्या असल्या तरी सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक होऊ शकतं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली तर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज धावसंख्या डिफेन्स करताना कुठेतरी आपला पूर्णपणे बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा चांगला खेळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतात. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा चांगला खेळ आपल्याला शांत होताना पाहायला मिळेल. आणि नवीन खेळाडू येताना पाहण्याची शक्यता, कारण की जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा मात्र फलंदाज प्रेशरमध्ये येईल. आणि तेवढा आज पाहायला गेलं तर यावेळेस बेल्स रिमूव्ह केल्या जात आहेत, परंतु चांगला खेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर फलंदाज बाद असेल, बॅटर आउट आहे. येस, कारण की कुठेतरी दुसरी धाव घेत असताना अडथळा निर्माण झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू आला तोच बाद झाला. कुठेतरी धाव घेत असताना पूर्णपणे स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तिथेच कुठेतरी कमी पडला. आणि त्यानंतर तो खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. महत्वपूर्ण भूमिका आपण आता नवीन खेळाडूची पाहणार आहोत, जिथे मात्र तर नवीन बॅटर संभाजी येताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण बॅटिंग करणं गरजेचं असेल. अशीच गोलंदाजी राहिली तर ही कॅच पकडणं खूप महत्वपूर्ण असेल. ही कॅच पकडणे संभाजीचा शेवट होताना पाहायला मिळतोय. सुरुवात होण्या अगोदर शेवट, इनिंगचा पहिला चेंडू, फलंदाजाच्या पर्वाचा शेवट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र शेवटचा बॉल वैभवचा खेळपट्टीवरचा आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला संभाजी पाहायला मिळतो, तर महत्वपूर्ण खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला वैभव. नवीन बॅटर मात्र आमच्यापर्यंत नाव पोहोचवा. धावसंख्या 13. विश्वजित यावेळी चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, अचूकता पाहायला मिळाली. तर धावसंख्या 13 आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. आता मात्र संभाजी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा शेवट झाला. धावसंख्या 13 आकड्यावरती चांगली गोलंदाजी राहिली, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आणि महत्वाची विकेट देखील त्यांना पाहायला मिळाली.
त्यानंतर मात्र 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता मात्र 13 धावा. रनबॉल इक्वेशन आहे थोडंसं समजलं तरी सुद्धा ही मॅच काय गोलंदाजी राहिले, विकेट प्राप्त होते की काय, यावेळेस मात्र अपील जरूर केली होती परंतु शांतता आपल्याला पाहायला मिळते पंचांकडून. दर्शवलं जातं यावेळेस मात्र कोणती विकेट नसेल, डॉट बॉल आहे. फलंदाजाने पूर्णपणे आश्चर्यचकित केलं या चेंडूवरती, फलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकार आहे. 11-13चं समीकरण जाऊन पोहोचेल यावेळेस 10-7 या आकड्यावरती. 10 चेंडूमध्ये अजून देखील 7 धावा बनवायच्या आहेत संपूर्ण मॅच मध्ये. यावेळेस पहा एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातो, बेल्स रिमूव्ह होते, एक धाव कंप्लीट होते. यावेळेस मात्र विकेट कुठेतरी सांभाळणं गरजेचं होतं. विकेट सांभाळताना कुठेतरी चुकी होते. खराब कॉल कम्युनिकेशन ऍक्शन आणि कमिटमेंटचा वापर होत नाही आणि मिसकम्युनिकेशनमुळे यावेळेस धाव अतिरिक्त येताना पाहायला मिळत नाही. एका धावेवरचं समाधान मानावं लागेल. नवीन खेळाडू धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. 6 धावांची गरज. नवीन बॅटर अजय, एक धाव मागील चेंडूवरती मिळते, एक विकेट प्राप्त झाली. 6 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. या चेंडूवरती देखील एक धाव येताना पाहायला मिळते. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. विश्वजित बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला शेवटचे 2 बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा पाहायला मिळतो. जर एक षटकार गेला नसता या षटकामध्ये तर कुठेतरी मॅच पाहायला गेली तर दुर्यावताना पाहायला मिळाली असती. गोलंदाजी संघाकडून जर तो षटकार गेला नसता तर फलंदाजीसाठी खूप मेहनत करावी लागली असती, परंतु अजून देखील संधी आहे. परंतु विश्वजीतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो षटकार. जिथे मात्र 5 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र आलाय षटकार. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फिनिशिंग टच आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र मॅच फिनिश केली जाईल. विश्वजीतच्या बॅट मधून येतो हा षटकार आणि त्यानंतर पुढील होणारी मॅच